नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आल्या आहेत तन्वीच्या संचालिका डॉक्टर रुचा पै. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. तन्वी हर्बल्सच्या टॅबलेटमधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा जगाला तन्वी हर्बल्सकडून दिली जाते. सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वीपॅथी निर्माण केली. तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखे आरोग्य मार्गदर्शन करते. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार, अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आले. तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर भाषण देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्य करतात. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची सुद्धा सुविधा आहे. ठाणे, दादर या ठिकाणी मुख्य क्लिनिक्स आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा तन्वीचे क्लिनिक्स आहेत. तेव्हा सर्वच विकारांवर गुणकारी औषधांच्या तन्वीच्या या खजिन्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात डॉक्टर रुचा पै यांच्याकडून. मात्र तुम्हाला सुद्धा या विषयाबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, सगळ्यात आधी सांगा, इतर आयुर्वेदिक काढे किंवा गोळ्या आणि तन्वी सत्व उपचार या दोन्हीमध्ये फरक काय आहे? बरोबर. कसं असतं ना, म्हणजे इतर ज्या आयुर्वेदिक गोळ्या असतात आणि औषधी पावडरीपासून 100 किलो इतक्या गोळ्या त्याच्या तयार होतात. पण आपलं जे औषध असतं ते 100 किलो वनौषधी पावडरीपासून फक्त 5 ते 6 किलो एवढ्याच त्याच्यापासून गोळ्या तयार होतात. म्हणजे काय झालं, हे कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे जे औषध आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे, ते रक्तात लगेच मिसळतं आणि काय त्याच्यामुळे काही लगेच इन्स्टंट रिझल्ट मिळायला लागत असतात. तर हे काम जे झालं ते फक्त तन्वी हर्बल्समुळे झालेलं आहे. आता कसं असतं, जे आयुर्वेदिक गोळ्या असतात किंवा काढे असतात ते घ्यायला थोडे कंटाळवाणे असतात, कडू असतात किंवा पेशंट हळूहळू कंटाळायला लागतात ते घ्यायला सुद्धा. पण तन्वीच्या गोळ्या एकदम छोट्याशा मसुरेसारख्या असतात की त्या घ्यायला इझी आहेत, कॅरी करायला इझी आहेत, पण तेवढ्याच त्या जलद गुणही देत असतात. म्हणजे जे म्हटलं जायचं आधी की आयुर्वेदिक औषधं थोडी हळू देतात का रिझल्ट, आता तसं बिलकुल राहिलेलं नाहीये. आता तर तेवढंच गुणकारी औषध आहे आणि तेवढं फास्ट रिझल्ट सुद्धा द्यायला चालू केलेले आहे. मग आता माझ्याकडे येणारे पेशंट असतात तर त्यांना डोकं दुखत असेल तर ते म्हणतात की मॅडम, आम्ही 4 तन्वी शता घेतल्यावर आम्हाला बरं वाटतं, तेव्हा आम्हाला दुसरी कुठलीही गोळी घेण्याची गरज लागत नाही. किंवा ऍसिडिटी असेल तरी आम्ही तन्वी शताच्या 4 गोळ्या लगेच घेतो, आम्हाला लगेच बरं वाटतं. आता माझ्याकडे काही आजी येतात त्या सांगतात, माझी नात आहे ती मला सांगते, आजी मला सर्दी झाली, मला संतापची गोळी दे ना गं. मी आता हळूहळू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे कळायला लागलंय की तन्वीचं जे सत्व औषध आहे हे इतकं नॅचरल आहे आणि इन्स्टंट गुण देणार आहे, त्यामुळे त्याला कुठलेही साईड इफेक्ट नसल्यामुळे हे इतर आयुर्वेदिक औषधांपासून थोडंफार वेगळं आहे आणि अधिक गुणकारी आहे. कोणकोणत्या आजारांवर तन्वीची औषधं दिली जातात? बरोबर. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर प्रत्येक तक्रारींवर, म्हणजे कुठलाही मोठा आजार असो किंवा छोटा आजार असो, प्रत्येक आजारावर तन्वीची औषधं काम करतात. म्हणजे बघायला गेलं तर आमवात, संधिवात, पार्किन्सन्स असो किंवा हृदयविकार असो, मधुमेह असो, स्किन डिसीज असो, हेअरफॉल असो किंवा मनोविकार असो, कुठल्याही प्रकारच्या तक्रारींवर तन्वीची औषधं करतातच, पण ती कॉम्बिनेशन मध्ये काम करतात. म्हणजे जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांची नाडी परीक्षण करतो, त्यानुसार त्याचा कुठला दोष अधिक आहे किंवा कुठल्या दोषामुळे त्याला त्रास होत आहे ते चेक करून त्याला कॉम्बिनेशन मध्ये डॉक्टर्स जे असतात आपले तन्वीचे ते प्रिस्क्राईब करतात. त्यांना ते 3 महिने रेग्युलर औषध घेणं गरजेचं असतं. हळूहळू 3 महिन्यानंतर त्यांनी फक्त तन्वी शता वातशांती घेतलं तरी काही हरकत नाही, पण 15 दिवसातच त्यांना गुण दिसायला लागतो की आता आपल्याला जो आजार आहे त्याची जी मात्रा आहे ती बऱ्यापैकी आता कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे हे त्यांना ते दिसून येत असतं. पण सगळ्यांसाठी बेस्ट टॉनिक आहे तन्वी शता, तर हे टॉनिक जर रोज घेतलं तर काय फायदा होतो? बरोबर आहे. आता आयुर्वेदात काय सांगितलंय, तुमचे जे 3 दोष आहेत जर ते चांगले राहिले तर तुम्हाला कुठलाही आजार होत नाही. त्यासाठी पहिले तुमचं वात, पित्त, कफ हे चांगलं आहे का बघणं गरजेचं आहे. तर तन्वी शता काय करतं, हे 3ही दोष तुमचे नीट ठेवतो, तुम्हाला निरोगी ठेवतो. म्हणजे डोकं दुखत असेल, मळमळ होत असेल, उलट्या होत असेल तर त्याच्यावर सुद्धा तन्वी शता काम करतं. कधी पिंपल्स आहेत, पटकन आला पिंपल तर लगेच पहिले तन्वी शता घेऊन तो बसवावा, तो वाढला आणि फॉर्म झाल्यावर तुम्ही त्याला काही लोशन वगैरे लावायला गेलात तर तो डाग राहत असतो. तसंच हेअरफॉल आहे त्याच्यावर सुद्धा तन्वी शता काम करतं. कारण काही ज्या स्किन किंवा हेअर प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर फक्त बाहेरून लेप लावणं किंवा ह्याच्याने तेवढा फायदा न मिळता पोटातून औषध घेणं पण तितकंच महत्वाचं असतं. तसंच आता लहान मुलांसाठी पण तन्वी शता, म्हणजे अगदी म्हणजे लहान
मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती कोणीही तन्वीशता घेऊ शकतं. आणि स्त्रियांसाठी तर हे अगदी एक अमृत आहे. म्हणजे कुठल्याही स्त्रीला म्हणजे पाळीचे प्रॉब्लेम्स असतील, कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, मेनोपॉज एज असेल, तर त्या प्रत्येक वेळेस त्यांनी जर रोज 2 तन्वीशता घेत असतील तर त्यांना तसं कुठलाही त्रास होत नाही. कारण काय कसं इमोशनल इम्बॅलन्स पण हळूहळू व्हायला लागत असतो स्त्रियांमध्ये, चिडचिड होणं किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा जर चिडचिड होत असेल तर त्यांना रोज 2 तन्वीशता देणं गरजेचं असतं. हे म्हणजे एक औषध सुद्धा आहे आणि एक निरोगी राहण्यासाठी एक उत्तम अमृत सुद्धा आहे. म्हणजे अगदी कोणीही ते तन्वीशता घेऊ शकतं आणि ते अगदी लहान बाळांपासून द्यायला पहिले मातांनी चालू करावं. म्हणजे त्यांचं बाळ निरोगी राहील, त्याला कुठलाही त्रास नंतर होणार नाही. तन्वीची क्लिनिक्स कुठे कुठे आहेत जर कोणाला जाऊन नाडी परीक्षण करायचं असेल किंवा औषधं घ्यायची असतील बरोबर. तन्वीची आपलं मेन जे तन्वी क्लिनिक आहे ते ठाणे घंटाळीकडे आहे. तसंच विष्णुनगर ठाणे इथे पण आपलं मेन क्लिनिक आहे. दादरला सुद्धा आपलं मेन क्लिनिक आहे. तसंच आपलं बदलापूरला क्लिनिक आहे मेन तन्वी क्लिनिक. तिथेही रोज फ्री हेल्थ चेकअप असतं. तसंच डॉक्टर सराफ जे आहेत आपले ते पुण्याला डेक्कन इथे असतात. तसंच डॉक्टर ज्योती शिंदे ज्या आहेत त्या वाशीच्या क्लिनिकला असतात. आणि आपले असे बरेच 100 क्लिनिक्स आहेत. तिथे दर सेकंड सॅटर्डेला डॉक्टर असतात. तर जरूर जाऊन पेशंटने तिथे एकदा तरी नाडी परीक्षण करून घेणं गरजेचं असतं. कुठली कशी व्याधी आहे त्यानुसार त्यांना तिथे प्रिस्क्राईब केलं जाईल. जे काही औषध असेल ते कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं. आणि आपला मेन 11 जूनला महाकॅम्प असतो. म्हणजे सेकंड सॅटर्डेला जो असतो तो महाकॅम्प असतो. तेव्हा केस गळती आणि इतर सर्व आरोग्य तक्रारींवर त्या दिवशी तिथे त्यांना चेकअप करून दिला जाणार आहे. आणि तसंच आपली जी हेल्थ सिक्रेट हे पुस्तक जे आहे हे त्या दिवशी फ्री मिळणार आहे सगळ्यांना. म्हणजे कसं आहे ह्याच्यामध्ये सगळी कॉम्बिनेशन दिलेले, कुठलाही आजार असो त्याच्यावर तुमचं जसं म्हणजे हेल्थ किट आपण घरी ठेवावं, फर्स्ट एड किट, तसं तन्वीची औषधं ह्याच्यात दिलेली आहेत. तुम्हाला जर काही लागलं तर तुम्ही जसं केमिस्टकडे जाऊन घेऊ शकता. आणि उलट केमिस्ट सुद्धा तुम्हाला तितकंच नीट गाईड करतील. कारण की हळूहळू आम्ही तसं पण करतो की त्यांना पण तेवढं नॉलेज त्याच्याचं असलं पाहिजे. तन्वीच्या कॅम्प विषयी काय सांगाल जो महाकॅम्प 11 जूनला होता बरोबर. म्हणजे त्याविषयी? आपण आता काय केलं की दर सेकंड सॅटर्डेला आपला जो कॅम्प असतो त्या दिवशी त्यांना फ्री हेल्थ चेकअप तर असतंच, पण एक पुस्तक फ्री मिळत असतं. त्यांना तिथे नोंदणी करायची असते. जे काही त्यांना म्हणजे आमचं जे घंटाळीचं क्लिनिक आहे तिथे 11 ते 9 या वेळामध्ये कॅम्प होणार आहे. दादरच्या क्लिनिकमध्ये संध्याकाळी आणि सकाळी या दोन्ही वेळेस कॅम्प होणार आहे. आणि इतर सर्व 100 जे क्लिनिक्स आहेत आपले तिकडे रोज म्हणजे त्या दिवशी आपला कॅम्प होणार आहे. तर जरूर तिकडे त्यांनी पहिले नोंदणी करणं गरजेचं आहे. कारण का 100 पेशंट आधीच झाले तर त्यांचा नंबर लागत नाही. त्यामुळे आपला जो ऑफिसचा नंबर आहे 9820075812 या नंबरवर जरूर फोन करून तिथून त्यांनी त्यांच्या जवळचं जे सेंटर असेल तिकडचा नंबर घ्यावा आणि तिथे फोन करून डॉक्टरचं टायमिंग काय आहे किंवा हे विचारून तिथे त्यांनी नोंदणी करून घ्यावी. एक आपल्याला फोन येतोय त्यांचा काय प्रश्न आहे जाणून घेऊयात आपण. आपल्यासोबत स्वप्नील आहे जळगावहून. स्वप्नील, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मानसिक आजाराबद्दल प्रश्न विचारायचा होता. ओके. हा मॅडम, सतत आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ करत असतात वडील हा. आणि खूप डिप्रेशन घेतलंय त्यांनी, निगेटिव्हिटी आजूबाजूच्या लोकांमध्ये आहे त्यांच्याबद्दल. ओके. तर त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. नक्कीच. आता जे मनोविकार असतात त्याच्यात आयुर्वेदाने काय सांगितलंय की तुमचं सत्व, रज आणि तम ह्यातला जर तमभाव तुमच्या शरीरात जास्त असेल तर तुम्हाला हे मनोविकार होण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी रोज त्यांनी काय करणं गरजेचं आहे तर 2 तन्वीशता घ्यायच्या आणि ओजसा रात्री झोपताना 1 गोळी दुधाबरोबर घ्यायची. म्हणजे जशी जशी त्यांना शांत झोप लागायला लागेल किंवा जे डिप्रेशन आहे त्यातनं त्यांना कुठेतरी ते करेज मिळणं पण गरजेचं आहे. तर ते कोण करणार तर ते ओजसा ही गोळी करणार आहे. त्यांनी जर ती रेग्युलर 3 महिने घेतली तर हळूहळू त्यांना कुठलंही डिप्रेशन येणार नाही. त्यांना ते करेज येईल की कुठलं संकट जर आपल्यावर आलं, कुठलं डिप्रेशन आलं तर ते सहन करण्याची ताकद ती गोळी त्यांना नक्की त्याच्यातनं मिळते. तुम्ही सुद्धा काही प्रश्न असतील, शंका असतील तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. डॉक्टर, केस गळतीवर तन्वी उपचार कसं काम करतात? बरोबर आहे. आजच्या काळात काय झालंय, मुली असो किंवा मुलं कोणालाही हेअरफॉल हा दिसून यायला लागलेला आहे. आता मेन काय आहे तर पोटातून औषध घेणं. त्याच्यासाठी त्यांनी रोज काय घेणं गरजेचं असतं तर तन्वीशताच्या 2 गोळ्या, वातशांतीची 1 गोळी आणि तन्वी गोरेक्सची 1 गोळी. कारण का हे जे सिम्पटम्स दिसून यायला लागतात ते ह्याच्यामध्ये थोडा हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा असतो. तर तो कमी होण्याची गरज असते. त्याच्यासाठी पोटातून औषध घ्यावं. केसांना लावायला आठवड्यातून त्यांनी एकदा केशबल ऑइल लावायचं असतं केसाला. त्याच्यानंतर केशकीर्ती लोशनचा 1 चमचा आणि जास्वंद चाय पावडर जी असते त्याचे 4 चमचे असा पॅक तयार करावा. जशी आपण मेहंदी केसांना लावतो तशी ती लावून एक
30 मिनिटं लावून ठेवावी केसांना आणि मग कुठलाही शॅम्पूने वॉश केलं तरी चालेल किंवा शिकेकाईने जरी वॉश केला तरी काही हरकत नाही. आणि हळूहळू जर केस गळणं असेल तर ते हळूहळू त्यांना एक 15 ते 20 दिवसात फरक दिसायला लागेल की आता जे गळणं आहे, कोंबमध्ये जे केस येतात ते त्यांचे कमी झालेले त्यांना दिसून येईल. त्याच्यानंतर जर डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ अँड पावडरचा लेप लावायचा असतो आणि जर केस पांढरे व्हायला लागले असतील तर त्यासाठी केशकल्पिनी पावडरचा लेप लावायचा असतो. मग हे हळूहळू त्यांना हे त्यांचे जे सिम्पटम्स आहेत ते हळूहळू कमी झालेले दिसतील. तसंच रोज रात्री झोपताना खोबरं आणि काळे तीळ खायचे असतात. त्यामुळे मुळातूनच काळे तीळ म्हणजे जर खाल्लं तर मुळातून परत त्यांना केस काळे यायला येऊ शकतात. तर त्यांनी हे रेग्युलर केलं तर त्यांना खूप सुंदर रिझल्ट त्यासाठी मिळू शकतो. एक प्रश्न येतो, आपण प्रश्न घेऊयात. काय आहे त्यांचा प्रश्न विचार. मेहुल आहे अंधेरीहून. मेहुल, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार. मॅडम, मला आहे ना महिन्यातून एक दोनदा आहे ना सर्दीचा एवढा खूप त्रास होतो ना. मला सायनसचा प्रॉब्लेम आहे आणि मी खूप औषधी खूप घेतली, पण बोले ना की दर महिन्याला मला काय ना असे प्रॉब्लेम होतच राहतात. ओके ओके, अगदी बरोबर आहे. आपण ब्रेक घेऊयात. एक ब्रेक घेतो इथे. ब्रेक नंतर मेहुल यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण मॅडमकडनं घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.